काही दिवस झालेत, आपले भरपूर महिने झाले, 4-5 मॅक्झिमम. तर आपल्या चॅनलवर ब्लॉग नाही टाकले मी, तर कारण की म्हणलं की नाही का बाई नको या फील्डमध्ये जायला, की कसे व्हिडिओ बनायचे कसे नाही. कारण की भरपूर जण म्हणतोय की नाही का तू काय व्हिडिओ बनवतो असं तसं. आता तरी मॅक्झिमम आपल्या चॅनलला 1 वर्ष झालं, पण काय ग्रो नाही झाला. कारण की ग्रो कसं का होईल, मी आपल्या चॅनलवर व्हिडिओज नाही टाकले ना, मग पब्लिकला भेटेन कसे. आणि मी बंद केले होते, त्याच्यामुळे मग भरपूर जण आपले मित्र सर्कल फ्रेंड सर्कलमध्ये की ओमे तू व्हिडिओ टाकत नाही असं तसं, तू भारी बनवतो बनवा जाय. मग म्हणलं चला ठीक आहे, मी बंद केलं होतं. मग म्हणलं चला डबल मित्रांनी हिंमत दिली की ओमे तू व्हिडिओ बनवत आहे कंटिन्यू, आणि थोडेसे ट्रॅव्हलिंगचे पण व्हिडिओ बनवत आहे. फक्त मॅक्झिमम ओम्या बाहेर जरा गेलो, मी समजून घ्या आता बाहेर जरा गेलो मित्रांसोबत तेव्हाच व्हिडिओ बनायचो. मग म्हणलं आता तेव्हा तसे पण बनवूया, आणि आपले रँडमली आता समजून मी कंटिन्यू बाहेर असलं काम तर फिरत जात राहतो. तर आता आपल्या चॅनलवर ब्लॉग यायचं आहे, आणि म्हणलं ठीक आहे, म्हणलं आता एवढा खर्च केला असतं, तुम्हाला तर माहिती आहे आपण कॅमेरा पण घेतलेला आहे, आणि त्याच्यासाठी प्लस आपण एक मोबाईल पण घेतला की आपल्याला स्टोरेज आणि नेटचा प्रॉब्लेम होता. मग त्याच्यामुळे आपण एक मोटो पण घेतलेला आहे, कारण की आपले व्हिडिओ आणि एडिट करण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येत होता. आणि आपल्याकडे आयफोन पण होता, आयफोनमध्ये स्टोरेज तेवढं नव्हतं आपल्याकडे अवेलेबल. मग त्याच्यामुळे आपण मोबाईल पण चेंज केला. आपण एवढी सगळी मेहनत केली, पण व्हिडिओमध्ये काही एवढा इंटरेस्ट नाही मला. पण म्हणलं भाई आपले जरा आता इथं जरा हे केलं, माघारी घेतली, तर मग आपले पुढचे व्हिडिओ कसे बनन, तर मग बघू. आणि आतापर्यंत मी खूप प्रयत्न केला होता, म्हणलं बनवू. मग आता मी कसं करायचं, बनायचं म्हणलं तर 2-3 दिवस झाले की नंतर बनवू असं पुढं टाकलायचं. तर म्हणलं आता भरपूर झाला, आता कारणे सांगून फायदा नाही. आता मेन व्हिडिओ बनवण्यावर आपण टॉपिक धरायचा, की आपले आता कंटेंट कसं बनवते त्याचा विचार करायचा आहे, आणि व्हिडिओ कसे बनायचे ते. आणि व्हिडिओचे स्किल पण आता मी थोडेसे आता ऑनलाईन क्लास पण करतो आहे, की व्हिडिओ एडिटिंग आणि ट्रॅव्हलिंगचे पण व्हिडिओ टाकायचे आहे ना आपल्या चॅनलवर. आणि आता दिवाळी झाली, दसरा झाला, आणि पुढच्या महिन्यात आता तुमच्या भावाचा बड्डे पण आहे, ओम्याचा बड्डे 19 तारखेला 19 डिसेंबर. तर त्याचा पण, आणि मागचा मी एक व्हिडिओ टाकला होता आपल्या बड्डेचा, तेवढंच एक टाकला होता. त्याच्यानंतर मॅक्झिमम 10 व्हिडिओ पोस्ट केले आपल्या अकाउंटवर त्याच्यानंतर बड्डेच्या नंतर. आणि तसे मॅक्झिमम आपण 20-30 व्हिडिओ टाकलेले. म्हणजे आपले पब्लिकला माहिती आहे की आपण भैया आता कंटिन्यू टाकत नव्हतो, डायरेक्ट मी 3 महिन्याचा 2 महिन्याचा गॅप घ्यायचो. पण आता म्हणलं आता भरपूर झालं, म्हणलं लय गॅप घेतला आता आपल्याला चालू करायला. कारण की आता टाईम तर असं देऊन गेला, आता बघता 1 वर्ष निघून गेला. आता 2025 पण संपला, आता 2026 लागलेलं आहे. आता 2026 पासून स्टार्टिंग करायची, तर 2026ची एंडिंगपर्यंत बघूया किती ग्रो होतो किती नाही. आणि माझा एक व्हिडिओ बघितला होता, तो व्हिडिओ मला आवडला, मी एकदा तुम्हाला दाखवतो ते व्हिडिओ. तर व्हिडिओ एक भारी आहे, तर दाखवतो मी तुम्हाला. 1 मिनटं बघून घ्या मोबाईलवर. तर हे बघा व्हिडिओ, 1 मिनटं चालू करतो. हे बघा. दूसरा मेरे को बताएगा मैं कौन हूं, मैं कुछ है और मेरा औकात है. बाकी सब तेरे जाते रहे, हमको क्या, दुनिया तो वैसे भी मतलब पैसा तो पैसा है, पैसा कमाते रहो, पैसा ही बदलेगी जिंदगी. गाण्याचा मुद्दा असा झाला की नाही का भाई माझ्यात एवढं स्किल आहे आणि टॅलेंट आहे, तर मी थोडंसं कधीतरी मागं पडतोय. की मला असं फील झालं होतं की नाही का भाई ओम्या तू व्हिडिओ बंद केलं, हे तू खूप मोठी चुकी करतोय, आणि तू व्हिडिओ अपलोड करताय, हा मेन मुद्दा आहे. कारण की मी जेव्हा ट्रॅव्हलिंग करतो, फिरून आलो का माझं नाही का 2-3 मॅक्झिमम 1-2 महिने मी काय एडिट करत नाही, म्हणजे तसंच डाटा स्टोअर करून होतो, अपलोड करत नाही. कारण की आळसपणा करतो मी, टाकत नाही असं तसं. आता मला आळसपणा सोडून द्यायला लागेल, कारण की आपल्या जरा फ्युचरमध्ये कुठंतरी जायचं असेल तर कुठंतरी आपल्याला हे करायला लागेल आता. तर आपले 4-5 जण मित्र आहे सर्कलमध्ये, ते म्हणले होते मला ओम्या बस झाला आणि आता थोडंसं सिरियस होय म्हणे. कारण की व्हिडिओ बाबतीत तर तुला जरा बनायचं असेल तर व्हिडिओमध्ये तर चांगलं कंटेंट बनवतो तूच, आणि थोडंसं ट्रॅव्हलिंगचे पण बनवत आहे, पण कंटिन्यू टाकायचं आहे. म्हणजे कारण की तू पब्लिकमध्ये कॉन्टॅक्ट आहे ना, आता समजा आता तुम्ही बघताय आणि तुमचा माझा कॉन्टॅक्ट फक्त कसं व्हिडिओवरच आहे. आता मग तुम्हाला जरा व्हिडिओमध्ये जरा गॅप झाला, मग तुला मला कसं काय समजा की आता पुढं काय होणार आहे काही नाही. एखादी सिरीज म्हणजे कुठं जरा ट्रॅव्हलिंगला गेलो, पुढचा पार्ट हे ते, म्हणजे बाहेर थोडेसे आता बाय चान्स आता 2-3 महिन्यानंतर आम्ही उज्जैनला पण जाणार आहे. आणि उज्जैनच्या पहिले आणखी एक ट्रिप काढत चालू आहे आमच्या 3-4 जणांचं फ्रेंड सर्कलमध्ये, त्याचा पण व्हिडिओ येऊन जाईल आपल्या चॅनलवर. तर आमचं चालू आहे साईबाबाला जायचं शिर्डीला, तर गाड्यांवर जाऊया असं विचार चालू आहे आमचा. मग त्याचा पण व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवर. आणि होप, आणि हेच मला उद्देश करायचं होतं, आणि एवढंच मला आपल्या यूट्यूबच्या पब्लिकला बोलायचं होतं. आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्याचं मनापासून धन्यवाद. आणि आतापर्यंत जे व्हिडिओ बघते त्यांचं खूप मनापासून धन्यवाद. आणि भावा आतापासून विसरू नको, आतापासून डेली व्हिडिओ यायचे ना आपल्या चॅनलवर. डेली म्हणजे आता ब्लॉग जरा आला ना लगेच बघायचा. आणि काही पोरं नुसतं व्हिडिओ बघत सबस्क्राईब करत नाही, आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.
आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता तर याचा माझा पर्सनल व्हिडिओ झाला आणि पुढच्या याला डायरेक्ट ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ येईल. चला भेटूया. आणि जे चॅनलवर नवीन आला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय.